पुढच्या बातम्यांकडे. फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही असं सांगत नवा राजकीय धुळा उडवून दिलाय. तसंच कोणत्याही क्षणी पुन्हा निवडणुका होऊ शकतात, आपण तयारीला लागावं असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. हे सरकार टिकवण्याचा आपण मक्ता घेतलेला नाही असं सांगतानाच पवारांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवरही टीका केली आहे. तर राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता फडणवीसांनी फेटाळली आहे. शिवसेनेबरोबर चर्चेचे दरवाजे खुले असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते पण विरोधी मतदान केलं नाही, आपण बाजूने केलं, आपण तसंच करणार. हा सिग्नल काय? हा सिग्नल आहे की आपण फार त्याच्यामध्ये त्या सरकारच्या ह्याच्यात पडलेलो नाही. आपल्याला अस्तित्व नको आहे, बरोबर आहे, पण याचा अर्थ ते सरकार चालवायचं आणि टिकवायचं याचा मत आपण घेतलं हेही खरं नाही. चालत असेल चाल म्हणजे आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही भूमिका घेतली, पण त्याच्यामध्ये आपलं मतदान त्याच्यात प्रत्यक्ष करणार नव्हतं. महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी खूप अपेक्षेने सरकार निवडून दिलेलं आहे. त्या सरकारने 5 वर्ष काम करावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. विधानसभेतल्या कुठल्याही आमदाराला आणि कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असं वाटत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं मला बिल्कुल वाटत नाही. आमचं सरकार 5 वर्ष नीट काम करेल. शिवसेना के लिए बातचीत के दरवाजे हमने कभी भी बंद नहीं किए हैं, मैंने ये पहले भी बताया है, और मुझे पूरा विश्वास है कि ये बातचीत होगी और इसमें से सकारात्मक कोई ना कोई चीज निकलेगी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.